अरे बस यार, थांब आता. नाही अजूनही अथर्व सापडत नाही यार. मला कळत नाही काय करू आता मी. इकडे प्रज्ञालाही फोन लागत नाही. जाऊ दे ना मग. आय मीन की आपण उगाच वेड्यासारखं चालतो यार किती वेळा. तर मला कंटाळा आला. मी खूप दमले ना, भूक पण लागली आहे. प्लीज प्लीज घरी जाऊ ना. शनाया मला कळतंय तू दमली आहेस, पण अथर्व सापडला पाहिजे ना ग. तो सापडल्याशिवाय मला तहान भूक काहीच सुचणार नाही. घरी तर जाऊच नाही शकत मी. आधी त्याला शोधूया. एक काम करूया, तू दमली असशील ना तर तू घरी जा ना. अरे पण तू एवढ्या रात्री कुठे शोधणार आहेस त्याला? ती प्रज्ञा शोधतेय ना. शनाया मी नाही घरी येऊ शकत त्याला शोधल्याशिवाय. ओके, आणि यावर डिस्कशन नकोय मला. तू एक काम कर ना, तू हवं तर घरी जातेस का? नाही, बसते मी आता इथेच. काय यार, एक तर आधीच दमली आहे मी. मला माहिती तू दमलीस, पण त्याला शोधूनच आपण जाऊया ना घरी प्लीज. मी एक काम करतो, तिथे फुगेवाला दिसतोय बघ. हां, त्याच्या इथे असतील मुलं, त्याला विचारतो. तू हवं तर इथेच बस. हां, मी आलो 2 मिनिटं. आल्या गेल्याची, झाडपाल्याची, इकडच्याची तिकडच्याची, कोणाची दृष्ट लागली असेल तर या आता या आतमध्ये. चल. ये आजी मी आलो. ये रे माझ्या राजा. किती किती घाबरवलंस आम्हाला सगळ्यांना. तुझी आई तर सारखी रडत होती तुझी आठवण काढून. आता मी आईला कधीच सोडून नाही जाणार. शहाणं माझं बाळ ते. गुड बॉय. जा पटकन हातपाय धुवू, मग जेवायला वाढते. हा, गरम गरम. राधिका तूही जा हातपाय धुवून घे. मग गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी वाढते तुम्हाला. चल. नानीजी, तुम्ही काहून त्रास घेतला? मी केलं असतं ना सगळं. अरे वा अरे वा. आणि त्रास काय त्यात? जा पटकन हातपाय धुवून घे. अगं पंकजनी मला सांगितलं ना अथर्व सापडलाय, त्याबरोबर जाऊन देवापुढे दिवा लावला, साखर ठेवली आणि म्हटलं आता गरम गरम खिचडी टाकूया यांच्यासाठी. जा हातपाय धुवून ये, आता थंड होईल खिचडी. जा. तुमचे चिरंजीव कुठे आहेत? नाही, ते जेवून झोपलेत आधीच. बरं झालं झोपलेत. का असं का म्हणताय? नाही, समिधाने लगेच शनायाला बातमी दिली असती फोन करून अथर्व सापडल्याची. म्हणजे तुम्ही गुरुनाथला कळवलं नाहीये? नाही. हो नानीजी, त्यांनाही त्रास होऊ दे, म्हणजे त्यांना कळेल मी नाथर्व कसे राहत होते. आत्मपरीक्षण करण्यासाठी मन थाऱ्यावर असावं लागतं राधिके. ज्या नवऱ्याचं मन तर त्या पोरीच्या ताब्यात आहे. एक ना एक दिवस तेही होईल. लवकरात लवकर तो दिवस येऊ दे म्हणजे झालं. बरोबर, चल तो विषय सोडून द्या आता. चल पटापट आवरा आणि जेवून घ्या बघू. मी पण जरा फ्रेश होऊन येतो. हो, करतेच तयारी लगेच. नानीजी, उद्या चंद्रा मावशीला घरी बोलवलंय. तिचे उपकार तर मी आयुष्यात विसरणार नाही. पण उद्या साडी चोळी देऊन तिचे आभार मानेन म्हणते. चालेल ना? अगं चालेल म्हणजे काय? चालेलच. आणि आभार मानलेच पाहिजेत तिचे. तिच्यामुळे सापडलाय आपला अथर्व आपल्याला. बरं पण जा आधी हात पाय धुवून घे, खिचडी थंड होईल ना तर. जेवून घे पटकन. हो. बाबा अथर्व, अथर्व, अरे तू कुठे होतास तू? किती शोधलं तुला आम्ही. तू कसा घरी कसा आलास तू? हा, कोणी सोडलं तुला? आईला माहितीये का तुझ्या? हा, चल चल आपण आईला सांगूयात. अथर्व आज चल. आंघोळ करायची ना अथर्व? आज चल बरा. मी काय सांगून राहिली? कधी सापडला? रात्री आला. काल रात्री? तुला मला कळवावं असं वाटलं नाही का? का नाही कळवलंस मला? नाही वाटलं सांगावस. काहून सांगू तुम्हाला?
तुम्ही काय प्रत्येक गोष्ट सांगायला आला होतात का मला? राधिका, मी आता उद्यापासून अफेअर करून राहिलो तेव्हा तुला आणि अथर्वला घराच्या बाहेर काढणार आहे. मला उपऱ्यासारखं दुसरीकडे राहायला लागणार. सांगितलं होतं मला? या नटवीला माझ्या संसारात आणून बसवली तेव्हा सांगायला आला होता तुम्ही? मी काहून सांगू? हा, नाही वाटतं कळबावस. राधिका पास झाला, आता गप्प बस. का गप्प बसू? अहो, आपला पोरगा आहे तो, आडामासाचा गोळा. आपल्या पूर्वजांची पुण्य आहे म्हणून सापडला तो. नसता सापडला ना, आयुष्यभर नशिबाला दोष देत रडत बसायला लागलं असतं आपल्याला. या विचाराने अंगावरती काटा येऊन राहिला माझ्या. अहो, असे काऊन वागता तुम्ही? हा, डोळ्याला पट्टी बांधलीये तुम्ही. अहो, या पोरीनं भूल पाडलीये तुम्हाला. असं नका वागू. एकदा घरात जा, आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला विचारा, काय चुकतंय, कुठे चुकतंय आपलं गणित. विचारा स्वतःला. अरे बघितलंस ना, याचा अर्थ हिला रात्रीच सगळं कळलं होतं, पण तुला त्रास व्हावा म्हणून सांगितलं नाही तिने. सरळ सरळ इन्सल्ट केला तुझा. नाही, ही अक्कल तिची नाही आहे. आजकाल तिला अक्कल शिकवणारे बरेच जण आहेत ना. हो, आहेत. माझी खूप माणसं आहेत, पण ते माझ्या भल्यासाठी बोलून राहिले. गॅरी, चल इथून. काय ऐकत बसायचंय का हिचं? नाही, मी बांधील नाहीये कुणाचं ऐकत बसायला. यांचे डोळे कधी उघडणार आहेत कोणास ठाऊक. यांना तर भल्या बुऱ्याची चाडच नाही राहिली. ठरव, आता आपली कामं आपण करायची. सारखं आईच्या पदराला धरून राहायचं नाही बरं. आता मोठा झाला ना आमचा बाळ, हो की नाही? उद्यापासून मी कामाला जायला लागले तर नानीजींना असाच त्रास देणार आहे का? नाही, आता मी कोणालाच त्रास दिला नाही. छान माझं बाळ ते. अथर्व, एक लक्षात ठेव, तू स्कूल बसनी शाळेत जातो ना? हा, मग स्कूल बसनीच वापस यायचं. दुसऱ्या कुणाही बरोबर नाही. आपण बरोबर पण नाही. नाही. तू नेहा बरोबर जातो ना स्कूल मध्ये? मग नेहा बरोबरच वापस यायचं. समजून राहिलं ना तुला? हो. हा. आई, मी हलवलं नव्हतं. त्या बॅन आंटी मुले मी हलवलं. अथर्व, हे बघ, सारखं बॅड आंटी करायचं नाही. हे बघ, ती आंटी आपल्या घरी आहे ना, तोपर्यंत तू घरीच जाऊ नको ना. बाबांना भेटायला पण जाऊ नको.